कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाले, "घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला. कोर्टानं तुम्हाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली आणि दर महिन्याला 10,000 रुपये खर्चासाठी मिळत राहतील. आता खुश ना?" ती हलकेसे स्मित करून म्हणाली, "हो, खुश आहे. आता मला कुणाकडून काही नकोय." वकील कागद गोळा करू लागतात आणि अश्विनी आई वडिलांसोबत बाहेर पडली. कोपऱ्यात नवनाथ, तिचा नवरा, सगळं शांतपणे पाहत उभा होता. अश्विनीने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. गाडीचं दार बंद झालं आणि नातंही. पहिला महिना. माहेरात सगळे फार प्रेमानं वागले. अश्विनीला वाटलं, हेच तर स्वातंत्र्य, हाच तर शांतपणा. दुसरा महिना. घरच्यांचा सूर थोडा बदलू लागला. भाऊ कधी रागानं बोलायचा, वहिनी टोमणे मारायची. मोठी झालीस, थोडी जबाबदारी घे ना. बाचेही म्हणू लागले, आत्या, किती दिवस राहणार इथे? तिसरा महिना. घरातलं वातावरण बदलू लागलं. जिचं आधी प्रेम होतं, तिचा आता भार वाटू लागला. अश्विनी शांत व्हायची, पण मनात दुःख वाढत राहायचं. चौथा महिना. तिच्या प्रत्येक गोष्टीवर नजरा ठेवायला लागले. बाहेर पडले की शेजाऱ्यांची खुसफुस, तिचा घटस्फोट झालाय, आता माहेरीच राहणार. अश्विनीच्या आत काहीतरी तुटत होतं. तिला पहिल्यांदा जाणवलं, सासरी नातं कठीण होतं, पण ते तिचं स्वतःचं घर होतं. माहेरी ना पाहुणी, ना घरची, फक्त एक ओझं. एक रात्री टेरेसवर बसून ती विचार करू लागली. पैसे मिळाले, स्वातंत्र्य मिळालं, पण इज्जत, आपुलकी आणि घर, याचं काय? ती स्वतःशीच कुजबुजली. चूक केली. निर्णय घेताना मी फक्त दुःख पाहिलं, पण परिणाम पाहिलेच नाही. तिला कळलं, तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज असते. पण समाज आधी तिला जज करतो. आणि माहेर माहेर आहे, पण अधिकार काहीच नाही. माझं खरं घर मी माझ्या अहंकारानं सोडून आले. डोळ्यात पाणी आलं. निर्णयाची किंमत आता समजत होती. 4 महिने पूर्ण झाले. अश्विनीला रोज एकच प्रश्न सतावू लागला, मी काय गमावलं? फक्त राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला. ती आकाशाकडे बघत बसायची. नवनाथच्या आठवणी मागून धावत यायच्या. त्याचे सवयी, छोटी भांडणं आणि सर्वात जास्त त्याचं साथ देणं. एका रात्री मन पूर्ण तुटलं. तिनं फोन उचलला, नंबर लावला, कॉल लागला. हॅलो, नवनाथ. अश्विनी थरथरत्या आवाजात, नवनाथ, आपण आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का? मला तुझी फार आठवण येते. मला तुझ्यासोबत राहायचंय. दोन्ही बाजूला काही क्षण शांतता होती. नवनाथ हळूच म्हणाला, मीही तुझ्या विना राहू शकत नाही. आपली चूक दोघांची होती. सुधारायला दोघांनी सोबत चालायचं. तू हो म्हणालीस तर मी आत्ताच निघतो.
अश्विनीच्या गालावरून आसू वाहू लागली. ती म्हणाली, "हो, मी तयार आहे." रात्रीचे 12 वाजले होते. नवनाथ कार घेऊन निघाला. थंडी, सुनसान रस्ता, पण मनात एकच आवाज, तिला परत घरी आणायचं आहे. सलग 5 तास ड्राईव्ह केला. ना थांबला ना दमला. सकाळी 5 वाजता तो अश्विनीच्या माहेरच्या दारात उभा होता. अश्विनी बाहेर आली, घाबरलेली, लाजलेली, पण दिलासा मिळालेला चेहरा. आई वडिलांनी दार उघडलं. नवनाथनं नम्रपणे प्रणाम केला. अश्विनीने बॅग उचलली. ना बोलणं ना वाद. दोघांना कळलं, हा निर्णय मनातून घेतलेला आहे. कार सुरू झाली आणि अश्विनी परत तिच्या घराकडे, खऱ्या घराकडे निघाली. मित्रांनो, नाती मोडत नाहीत. फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची गरज असते. योग्य वेळी घेतलेलं छोटंसं पाऊल संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं. रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय खरंच आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याइतका योग्य असतो का? तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.